जय जिजाऊ, जय शिवराज, जय मल्हार बांधवांनो. मल्हार योद्धा दीपक बोराडे हे एस टी मधून आरक्षण मिळावं धनगर बांधवांना म्हणून उपोषणासाठी 10 दिवसापासून बसलेले आहेत. आरक्षण हे कुणाला लागतं? जो गरीब धनगर आहे, वंचित धनगर आहे, जो सामान्य धनगर आहे, मध्यमवर्गीय आहे, अशा कुटुंबातील मुलांना आरक्षण लागतं. जे मुळात राजकारणी आहेत, जे पैसेवाले आहेत, त्यांना आरक्षणाची गरज नसते. म्हणून सांगतोय बांधवांनो, गरजवंत धनगर बांधवांनी हा लढा पुढे न्यायचा आहे. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आज मुंबईमध्ये जाऊन दीपक बोराडे यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाला पूर्ण मराठा समाजाचा 100% पाठिंबा आहे. पण काही राजकारणी लोक मराठा आणि ओबीसी आणि धनगर, मराठा आणि धनगर अशा प्रकारचा वाद लावण्यासाठी प्रयत्न करतात. पण आपल्या स्वजातीय आरक्षणासाठी, स्वजातीच्या आरक्षणासाठी कधीही ते बोलले नाहीत, कधीही झटले नाहीत. पण आपला लढा हा आपल्यालाच लढायचा आहे. जसं गरजवंत मराठ्यांनी ओळखलं आणि मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले, तसं गरजवंत धनगर बांधवांनी तुम्ही दीपक बोराडे यांच्या पाठीमागे ठाम उभे राहा आणि आरक्षण मिळवून घ्या. तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, मुंबईला जावं लागेल. आपल्यासाठी तो मल्हार योद्धा दीपक बोराडे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या बाळासाठी आणि लेकरा बाळासाठी तो उपोषणाला बसलेला आहे. तो जीवाची बाजी लावून लढतोय. तर त्या मल्हार योद्ध्याला आपल्याला साथ द्यावीच लागेल. धनगर बांधवांनो, सावध व्हा आत्ताच. नेत्याच्या पाठीमागे न लागता. नेत्याला फक्त त्यांचं राजकारण करायचं असतं, त्यांना सामान्य जनतेचं काहीही प्रश्न नसतो. आपला लढा आपल्यालाच लढला पाहिजे. म्हणून सांगतोय धनगर बांधवांनो, आत्ताच जागे व्हा आणि दीपक बोराडे सारख्या मल्हार योद्ध्याला तुम्ही साथ द्या आणि आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक धनगर बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा आणि मुंबईकडे कूच करा. आता नाही तर कधीच नाही. कुठूनही घुसा, पण मुंबईमध्ये दिसा.